एकेकाळी सृष्टीचे संचालन भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मा अत्यंत उत्तम प्रकारे करत होते. कालांतराने आपल्या कार्यकौशल्याचा अहंकार दोघांच्या मनात निर्माण झाला. आपण सर्वश्रेष्ठ आहोत अशी भावना त्यांच्यात दाटू लागली. हा गर्व दूर करण्यासाठी भगवान शंकर एका अथांग अनादी अनंत अग्निस्तंभाच्या रूपात म्हणजेच ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाले. भगवान शंकर म्हणाले, तुम्ही दोघेही स्वतःला श्रेष्ठ मानता, मग एकाने माझा अंत शोधा आणि दुसऱ्याने माझा प्रारंभ शोधून दाखवा. भगवान विष्णू वराहरूप धारण करून खालच्या दिशेने अंत शोधायला गेले. भगवान ब्रह्मा हंसरूप घेऊन वरच्या दिशेने प्रारंभ शोधायला गेले. असंख्य काळ लोटला, पण दोघांनाही त्या स्तंभाचा ना अंत सापडला ना प्रारंभ. भगवान विष्णूंनी प्रामाणिकपणे मान्य केलं, मी याचा अंत शोधू शकलो नाही. पण ब्रह्माजींनी मात्र केतकी पुष्पाशी संगनमत करून खोटं सांगितलं की हे पुष्प मी स्तंभाच्या टोकावरून घेऊन आलो आहे. हे ऐकताच भगवान शंकर तेथे प्रकट झाले. त्यांनी ब्रह्माजींचा असत्याचा अहंकार ओळखला. शिक्षा स्वरूप ब्रह्माजींना पृथ्वीवर पूजनीय न ठरवण्याचा शाप दिला आणि केतकी पुष्पालाही शिवपूजेत स्थान न देण्याचा निर्णय झाला. या प्रसंगातून भगवान शंकरांनी स्पष्ट केलं, सत्य, नम्रता आणि समर्पणच श्रेष्ठ आहे, अहंकार नाही. या कथेद्वारे हे स्पष्ट होते की ब्रह्मा सृष्टीकर्ता आणि विष्णू पालनकर्ता पेक्षाही ईश्वर शिव संहारक म्हणजे परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे, जे अहंकाराच्या पलीकडे आहेत. ही कथा अहंकाराचा त्याग करण्याची शिकवण देते. तर मंडळी, कशी वाटली ही छोटीशी कथा? आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जाता जाता नक्की सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.